चाळीसगाव ते कन्नड घाटातील भुयारी बोगद्यास हिरवा कंदील 2 दिवसात जमीन अधिग्रहणास सुरुवात. कन्नड ते चाळीसगाव घाटातून प्रस्तावित भुयारी बोगद्यासाठी लागणारी जमिनीचे अधिग्रहण करण्याचे काम लगेच सुरू होणार आहे. याकरिता स्थानिक प्रकल्प विभागाच्या वतीनं अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. हा घाट मराठवाडा आणि खानदेश यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण घाट मानला जातो. हा घाट खूपच धोकादायक असून याला तब्बल 41 वळणं आहेत, चढ उतार आहेत. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन हा महामार्ग याची तब्बल 16 वर्षांपासून वाट पाहत आहे. घाटातील 12.5 किलोमीटरचे नूतनीकरण करण्याचे काम करणार असून त्यात 5.5 किलोमीटरचा भुयारी बोगदा तयार करण्यात येणार असून या धोकादायक आणि चढउतारांचं वळण रस्त्याला पर्याय मिळणार आहे. या कामासाठी कन्नड आणि चाळीसगाव येथील खाजगी जमिनी संपादित करण्यात येणार आहे आणि त्यात बंगला तांडा, लंगडा तांडा, अंदाने या गावातील जमिनीचे अधिग्रहण येत्या 2 दिवसात सुरू होणार आहे. डिसेंबर 2026 पर्यंत जमिनीचे अधिग्रहण करून काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. या बोगद्यास येणारा एकूण खर्च 2,435 कोटी रुपये असून एकूण लांबी 5.5 किलोमीटर, भूसंपादन एकूण 48 हेक्टर. कामाची सुरुवात डिसेंबर 2026. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खानदेश आणि मराठवाड्यातील दळणवळण अधिक वेगवान गतीने मिळणार असून विकासाला चालना मिळणार आहे आणि या दरम्यान वन विभागाच्या काही अंतिम परवानग्या प्रलंबित असून भूसंपादनाची प्रक्रिया चालू होणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसात भू अभिलेख विभाग संबंधित क्षेत्राच्या पाहणी अहवाल सादर करून मोजणी करणार आहे, अशी माहिती मिळते.